गेल्या वर्षी जुलै महिन्यात सुरू झालेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे संपूर्ण वर्षाचे 12 लाभ या ठिकाणी दिले गेले आहेत। या योजनेच्या दुसऱ्या वर्षातील पहिला लाभ मात्र अद्याप बहिणीच्या बँक खात्यात जमा झालेला नाही। हा लाभ या महिना अखेरपर्यंत अथवा पुढील महिन्याच्या 5 तारखेपर्यंत मिळेल असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितलं आहे। नमस्कार लाडके बहिणींनो, तुम्ही खूप दिवस धीर धरला व खूप दिवस वाट पाहिली, परंतु अखेरकार तुमची प्रतीक्षा फळाला लागली असून तुम्हाला जुलै महिन्याचा हप्ता वाटप करण्यासाठी युद्ध पातळीवर तयारी राज्य सरकारने सुरू केली असून या जुलै महिन्याच्या हप्त्यासाठी पात्र असणाऱ्या लाडक्या बहिणींची शेवटची यादी आज राज्य सरकारने प्रकाशित केली आहे। आणि या यादीनुसार राज्यामधील 2,46,00,000 महिलांना आता हा जुलै महिन्याचा हप्ता वाटप करण्यामध्ये येणार असल्याची माहिती तुम्ही व्हिडिओच्या सुरुवातीला हेडलाईनच्या माध्यमातून पाहिली असेलच। व हा जुलै महिन्याचा हप्ता वाटप करण्याची तारीख देखील राज्य सरकारने जाहीर केली आहे आणि त्याची देखील थोडक्यामध्ये माहिती तुम्ही आजच्या व्हिडिओच्या सुरुवातीला हेडलाईनच्या माध्यमातून पाहिलीच असणार आहे। तर मग लाडके बहिणींनो, नेमकी याबद्दलची संपूर्ण अपडेट काय आहे व जी या जुलै महिन्याच्या हप्त्याच्या वेतनासाठी मंत्री आदिती तटकरे यांनी काल पत्रकार परिषद घेऊन या हप्त्यासाठी पात्र असणाऱ्या महिलांची आकडेवारी व जुलै महिन्याच्या हप्ता वेतनाची तारीख आणि यासोबतच नेमक्या किती लाख महिला या हप्त्यासाठी अपात्र झाले आहेत व त्या कोणत्या कारणामुळे अपात्र करण्यामध्ये आले आहेत आणि यासोबतच दुसरी एक सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या अपात्र झालेल्या महिलांमध्ये कोणता जिल्हा आघाडीवर आहे याची सर्व माहिती त्यांनी त्यांच्या पत्रकार परिषदेमध्ये जाहीर केली आहे आणि तो देखील व्हिडिओ आपल्याकडे उपलब्ध आहे आणि त्याचा देखील सविस्तर अभ्यास करून त्या व्हिडिओमध्ये त्यांनी जी माहिती जाहीर केली त्याची संपूर्ण अपडेट तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये अवघ्या 2 मिनिटांमध्ये पुढे पाहायला मिळणार आहे। त्यामुळे कसल्याही प्रकारची गडबड न करता फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि तुम्ही या जुलै महिन्याच्या हप्त्यासाठी पात्र आहात का नाही हे जाणून घ्या। तर मग चला व्हिडिओला सुरुवात करूया आणि जाणून घेऊया आजची अत्यंत महत्त्वपूर्ण अशी अपडेट। तर मग लाडक्या बहिणींनो, राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी असलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जून महिन्याचा हप्ता तुमच्या बँक खात्यामध्ये जमा झाला असेल आणि तुम्हाला आता या चालू जुलै महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा लागली असेल, परंतु खूप दिवस झाले राज्य सरकारच्या मार्फत हा 13वा हप्ता नेमका कधी वाटप करण्यामध्ये येईल याबद्दलची माहिती जाहीर केली गेली नव्हती। परंतु आता अखेरकार राज्य सरकारने हा जुलै महिन्याचा हप्ता तुमच्या बँक खात्यामध्ये वाटप करण्याची तयारी सुरू केली असून यासाठी राज्यामधील किती लाख महिला पात्र आहेत व कोणत्या जिल्ह्यामधील सर्वाधिक महिला यासाठी पात्र आहेत, तसेच मागील 2 ते 3 महिन्यापासून राज्यामध्ये लाडक्या बहिणींची पडताळणी करण्यामध्ये आली होती आणि या पडताळणीअंती राज्य सरकारने काही महिला अपात्र देखील केले आहेत। तर मग राज्य सरकारने जाहीर केलेल्या माहितीनुसार मागील 2 महिन्यापासून राज्यामधील खेड्यापाड्यामधील आणि वाड्या वस्त्यावर राहणाऱ्या महिलांची पडताळणी करण्यामध्ये आली आणि आज राज्य सरकारने या पडताळणीअंती तयार झालेली शेवटची यादी जाहीर केली आहे आणि या पात्र महिलांच्या यादीनुसार आता या जुलै महिन्याच्या हप्त्यासाठी संपूर्ण राज्यभरातून 2,46,00,000 महिला पात्र ठरल्या आहेत आणि एवढ्या सर्व पात्र महिलांना आता हा जुलै महिन्याचा हप्ता येत्या ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये वाटप करण्यामध्ये येणार आहे। हो लाडक्या बहिणींनो, ज्या प्रकारे तुम्हाला जून महिन्याचा हप्ता जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये वाटप करण्यामध्ये आला, त्याच प्रकारे आता हा जुलै महिन्याचा हप्ता हा ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये राज्य सरकारच्या मार्फत वाटप करण्यामध्ये येणार आहे आणि या गोष्टीवर आता राज्य सरकारने अधिकृतपणे शिक्कामोर्तब केले असून त्याची बातमी तुम्ही आजच्या व्हिडिओच्या सुरुवातीला हेडलाईनच्या माध्यमातून पाहिली असेल। तर मग तुम्हाला आता रक्षाबंधन किंवा राखी पौर्णिमा सणाच्या मुहूर्तावर लाडकी बहीण योजनेचा जुलै महिन्याचा हप्ता वाटप करण्यामध्ये येणार आहे आणि यासोबतच हा जुलै महिन्याचा हप्ता ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये वाटप करण्यामध्ये येत असल्यामुळे कदाचित राज्यामधील लाडक्या बहिणींना त्यांचे लाडके भाऊ म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या मार्फत रक्षाबंधनची ओवाळणी म्हणून एक मोठी गिफ्ट देण्यामध्ये येऊ शकते आणि ते गिफ्ट म्हणजे जो तुम्हाला ऑगस्ट महिन्याचा हप्ता वाटप करायचा आहे तो हप्ता देखील राज्य सरकारच्या मार्फत या जुलै महिन्याच्या हप्त्यासोबतच वाटप करण्यामध्ये येऊ शकतो। अशा प्रकारची सर्वात मोठी अपडेट सध्या राज्य सरकारच्या मार्फत समोर येत आहे, परंतु याची अधिकृत अशी घोषणा न झाल्यामुळे याचा कोठेही आणखीन गाचा वाजा नाहीये। परंतु राज्य सरकारने तुम्हाला ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये जो 13वा हप्ता वाटप करण्यामध्ये येणार आहे या 13 हप्त्यासोबतच ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याचे 1,500 रुपये देखील तुमच्या बँक खात्यामध्ये जमा करण्याचे नियोजन केले असून ही एक मोठी सरप्राईज किंवा मोठी गिफ्ट आहे जे तुम्हाला अचानकपणे तुमच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यामध्ये येऊ शकते। तर मग लाडकी बहिणींनो, यासोबत दुसरी एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे लाडकी बहीण योजनेला या जून महिन्यामध्ये 1 वर्ष पूर्ण झाले आहे। म्हणजे आपल्या भाषेमध्ये सांगायला गेले तर जून महिन्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा पहिला वाढदिवस होता आणि जो या योजनेचा 13वा हप्ता म्हणजे जुलै महिन्याचा हप्ता जो आणखीन वाटप होणे बाकी असल्यामुळे आणि हा 13वा हप्ता तुम्हाला ऑगस्ट महिन्यामध्ये वाटप करण्यामध्ये येणार असल्यामुळे तुम्हाला याच हप्त्यासोबत
ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याचे देखील अतिरिक्त 1,500 रुपये नक्कीच वाटप करण्यामध्ये येणार आहेत। याची दक्षता राज्यामधील सर्व लाडक्या बहिणींनी घ्यायची आहे व जर कोणत्या लाडक्या बहिणींची KYC, आधार सीडिंग किंवा त्यांच्या बँकेची KYC अपूर्ण असेल तर ती तात्काळ तुम्हाला पूर्ण करून घ्यायची आहे, कारण की यावेळेस तुम्हाला जास्त पैसे मिळणार असल्यामुळे या संपूर्ण बाबी पूर्ण असणे बंधनकारक आहे आणि या संपूर्ण बाबी तुम्हाला तात्काळ पूर्ण करून घ्यायचे आहेत। तर मग लाडक्या बहिणींनो, राहिला प्रश्न की आम्हाला हा जुलै महिन्याचा हप्ता नेमका किती तारखेला मिळणार आहे, तर मग सध्या समोर येत असलेल्या माहितीनुसार 5 ऑगस्ट रोजी तुम्हाला या जुलै महिन्याच्या हप्त्याचे वाटप करण्यामध्ये येईल व साधारणतः त्यानंतर पुढील 4 दिवस म्हणजे 9 ऑगस्ट पर्यंत संपूर्ण राज्यामधील पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये या हप्त्याचे पैसे जमा होऊन जातील व त्यानंतर लगेचच ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याचे पैसे देखील राज्य सरकारच्या मार्फत वाटप करण्यामध्ये येणार असून हे देखील पैसे पुढे 3 ते 4 दिवसामध्ये तुमच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये जमा होऊन जातील। त्यामुळे तुम्हाला 12 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट दरम्यान या दोनही महिन्यांच्या हप्त्याचे पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होऊन जातील याची दक्षता संपूर्ण लाडक्या बहिणींनी घ्यायची आहे। यासोबतच राज्य सरकारने आज जुलै महिन्याच्या हप्त्यासाठी पात्र असणाऱ्या महिलांची जी आकडेवारी जाहीर केली किंवा यादी जाहीर केली, या यादीनुसार राज्यामधील नाशिक जिल्ह्यामधील सर्वाधिक लाडक्या बहिणी जुलै महिन्याच्या हप्त्यासाठी पात्र असून राज्यामधील अमरावती या जिल्ह्यामधील महिलांच्या संख्येमध्ये जुलै महिन्याच्या हप्त्या अगोदर सर्वात मोठी घट पाहायला मिळाली। म्हणजे या जुलै महिन्याच्या हप्त्या अगोदर अमरावती जिल्ह्यामधील 21,000पेक्षा जास्त महिला अपात्र झाल्या असून त्यांना आता थेट राज्य सरकारने या योजनेमधून बाहेर काढले असल्याची माहिती स्वतः मंत्री आदिती तटकरे यांनी त्यांच्या कालच्या पत्रकार परिषदेमध्ये जाहीर केले आहे व त्या काल हा जुलै महिन्याचा हप्ता वाटप करण्याच्या अगोदर पत्रकारांशी संवाद साधत होत्या। यासोबतच आजच्या बातमीमधील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही या योजनेअंतर्गत पात्र आहात का नाही हे पाहण्यासाठी किंवा जाणून घेण्यासाठी केवळ तुम्हाला एक गोष्ट माहीत असणे गरजेचे आहे आणि ती गोष्ट म्हणजे जर तुमचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असेल, तसेच तुमच्या घरामध्ये कुणीही सरकारी वेतनधारक नसेल आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्याकडे 4 व्हीलर किंवा कोणत्याही प्रकारची 4 चाकी गाडी नसेल तर तुम्ही या योजनेच्या जुलै महिन्याच्या व राज्य सरकारने जी नवीन नियमांतर्गत पडताळणी केली आहे त्या पडताळणीमध्ये पात्र असून तुम्हाला राज्य सरकारच्या मार्फत हा चालू जुलै महिन्याचा हप्ता व यासोबतच ऑगस्ट महिन्याचा हप्ता देखील वाटप करण्यामध्ये येऊ शकतो। म्हणजे तुम्ही या दोन्ही हप्त्यासाठी पात्र आहात व तुमचे नाव पात्र महिलांच्या यादीमध्ये आहे याची दक्षता राज्यामधील सर्व लाडक्या बहिणींनी घ्यायची आहे। तसेच तुमच्या बँक खात्यामध्ये जून महिन्याचा हप्ता जो राज्य सरकारने जमा केला होता आणि या हप्त्याचे पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये जमा झाले असतील तर तुम्हाला जुलै महिन्याचा हप्ता देखील नक्कीच जमा करण्यामध्ये येईल आणि तुम्ही या योजनेअंतर्गत 100% पात्र आहात याची खात्री आम्ही तुम्हाला देतो। तर मग लाडकी बहिणींनो, तुम्हाला माहित आहे की तुम्हाला या चॅनलवर लाडकी बहीण योजनेबद्दलची कोणत्याही प्रकारची अपडेट सर्वात अगोदर पाहायला मिळत असते आणि अशाच प्रकारे उद्या किंवा परवा लाडकी बहीण योजनेच्या या जुलै महिन्याच्या हप्त्याबद्दलचे एक अत्यंत महत्त्वपूर्ण पत्रकार परिषद राज्य सरकारच्या मार्फत घेण्यामध्ये येणार आहे आणि त्याचा लाईव्ह व्हिडिओ तुम्हाला केवळ आपल्या या चॅनलवर सर्वात अगोदर पाहायला मिळणार आहे। त्यामुळे तुमच्या मोबाईल फोनमध्ये आपले चॅनल सबस्क्राईब असणे आणि नोटिफिकेशन बेल ऑल वरती सेट असणे हे अत्यंत गरजेचे आहे। त्यामुळे लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि तुम्ही नेमक्या कोणत्या जिल्ह्यामधून आजचा व्हिडिओ पाहत आहात आणि तुम्हाला जून महिन्याचा हप्ता जमा झाला होता की नाही याची देखील थोडक्यामध्ये माहिती आम्हाला कमेंट करून कळवा। तर मग अशा प्रकारची लाडकी बहीण योजनेबद्दलची एक अत्यंत महत्त्वपूर्ण अशी अपडेट आज आपण या व्हिडिओमध्ये पाहिली आणि अशाच प्रकारच्या दररोजच्या दररोज बातम्या पाहण्यासाठी आपल्या चॅनल लगेच सबस्क्राईब करून ठेवा। व्हिडिओ देखील लाईक करा। धन्यवाद।